पोळी, खीर आणि गरम भात, त्यावर चितळे तुपाची धार. सणासुदीला हाच सात्विक आहार. आजच घरी आणा चितळे तूप, शुद्ध, साजूक आणि कणीदार. राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे चंद्रे या दुतर्फा रस्त्यावर दूधगंगा नदीवरील धरणापासून ते चंद्रे गावापर्यंत 2 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडपाचे अतिक्रमण वाढल्याने रस्ता पूर्णतः झाकला गेला आहे. या रस्त्याकडे जबाबदार अधिकारी यांनी गेल्या 2 ते 3 वर्षापासून ढुंकूनही पाहिले नसल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडपे वाढल्याने वाहन चालवणे कठीण झाले आहे. दिवसेंदिवस हा रस्ता काटेरी झुडपांच्या विळख्यात असल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दूधगंगा नदीवरील धरणापासून पुढे असणाऱ्या कॉर्नरवर मोठी काटेरी झाडं आहे. त्या झाडाच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत, त्यामुळे पुढे रस्ता आहे की नाही हे समजत नाही. गेल्या 3 ते 4 वर्षापासून या रस्त्यावर काटेरी झुडपे वाढल्याने जबाबदार अधिकारी या रस्त्याकडे पाहायला तयार नाही. या झुडपामध्ये सायंकाळी मद्यपींची संख्या लक्षणीय असते. या रस्त्यावरील काटेरी झुडपे तात्काळ काढून रस्ता मोकळा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपचे राधानगरी तालुका वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी गणपती पाडळकर आणि कार्यकारिणी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते सातापा शंकर धनवडे यांनी दिला आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. नमस्कार, मी धनाजी गणपती पाडळकर, राहणार कसबा वाळवे, भारतीय जनता पार्टी वाहतूक संघटनेचा अध्यक्ष, राधानगरी तालुका वाहतूक संघटनेचा अध्यक्ष या नात्याने बोलत आहे. वाळवा चंद्र वाळवा ह्या रूटवरती, या रोडवर काटेरी झुडपे लय वाढलेले आहेत, दोन्ही बाजूने वाढलेले आहेत. तरी शाळेची मुलं व जाणारी वाहनं यांना फार मोठा धोका होण्याचा संभव आहे. तरी अडचण निर्माण होत आहे. तरी संबंधित खात्याने याची दखल घेऊन तात्काळीने झाडे झुडपे कट करण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.